आज ना मी बनवते आहे गाजरचा हलवा. त्यासाठी मी इथं हे गाजर स्वच्छ धुवून आणि साल काढून घेतलेत त्याचे. आणि आता इथं मी किसून घेते. सगळे गाजरचा छान असा किस करून घ्यायचा. इथं बघू शकता मस्त असं किसणीने इथं किसून घेतले. आणि अथाक अशा परिश्रमानंतर सगळे आपले गाजर इथं सोलून झाली, छान मस्त मोकळे मोकळे. या ठिकाणी आता लगेच आपण कढईत तूप टाकले. त्यात टाकले थोडेसे बदामाचे काप. ते छान असे तुपात परतून घ्यायचे मस्त असे कडक होईपर्यंत. नंतर आपण जे किसलेलं गाजर आहे ते पण त्यात छान टाकून असं मस्त परतून घ्यायचे, एकदम असं लाल गोल्डन कलरचं होईपर्यंत. अजून इथं मी थोडंसं तूप टाकले आणि मीडियम गॅसवर छान असं परतून घ्यायचे. जास्त फुल गॅस पण नाही करायचा आणि जास्त बारीक पण नाही ठेवायचा. या ठिकाणी बघू शकता आपला मस्त असा हलवा असा परतून झाला आहे. मस्त बघा कलर किती छान आला आहे. आता त्या ठिकाणी मी ते दूध टाकून घेतले आणि दुधावरती जी साय असते ना ती पण टाकून घेतली आहे मलाई, जेणेकरून आपला हलवा एकदम मस्त होणार आहे. आणि छान असा परतून घ्यायचा एक 4-5 मिनिटे. छान तो असा शिजून निघेल. त्यानंतर मी त्याच्यावरती ना थोड्या वेळासाठी एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवले. थोडंसं 4-5 मिनिटांनी वाफवून घेतलं. बघू शकता दूध पूर्ण शोषून घेतलं आहे गाजराने आणि मस्त असा कोरडा झाला आहे. त्यानंतर टाकायची त्यात साखर. आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकता, किती गोड हवं आहे त्यानुसार. साखर टाकल्यावर पण छान परतून घेतलं. बघा आपला हलवा मस्त असा कोरडा छान झाला आहे. त्यानंतर इथं ना मी विलायची पावडर आणि थोडीशी साखर दोन्ही मिक्स करून छान पावडर करून ती पण टाकून घेतली. आणि बघू शकता आपला गाजराचा हलवा खाण्यासाठी एकदम तयार आहे.